अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू जे आहेत ते आपल्याला अजून देखील पाहायला मिळत आहेत, कारण का हे सगळं जे काही घडलं ते अतिशय अनपेक्षित घडलेलं आहे। ही संपूर्ण घटना जी आहे ती प्रत्येकाच्या हृदयाला हेलवून टाकणारी आहे, कारण का दादांचा स्वभाव यांना माहीत होता। दादा बारामतीमध्ये आल्यानंतर आपुलकीनं भेटणं असेल, कारण का राज्यामध्ये खूप कमी नेते असे आहेत ज्यांना वेळ घेऊन भेटावं लागत नाही, अपॉइंटमेंट कुणाची घ्यावी लागत नाही, असं एक दादांचं व्यक्तिमत्व होतं। त्यामुळे जेव्हा दादा बारामतीमध्ये येतील तेव्हा ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटतील आणि आपला नेता अशा पद्धतीने आज सकाळी बारामतीकडे येत होता आणि त्यांना अशा पद्धतीने या घटनेला सामोरे जावं लागलेलं आहे। हे तुमच्या डोळ्यातले अश्रू खूप काही सांगतायत, तुमच्या डोळ्यातले अश्रू खूप काही सांगतायत। कुणालाच असं वाटलं नव्हतं असं होईल, पण हे झालंय। काय भावना आहे? नाही, मला काहीच नाही बोलायचं। आमचे दादा फक्त परत येऊ देत कुठून तरी, एवढीच इच्छा आहे। दादा हवे आहेत आम्हाला, आम्हाला काही बोलायचं नाही, त्यांचे दादा पाहिजेत आम्हाला, बाकी काही नको आहे। आपल्याला माहिती आहे दादांची कामाची पद्धत होती, त्या पद्धतीमुळे दादा संपूर्ण राज्यभरामध्ये ओळखले जायचे आणि त्यामुळेच या सगळ्या महिलांच्या अश्रू। दादा तुम्ही परत या, आमचा काळजाचा तुकडा आहे दादा, आमचा काळजाचा तुकडा, आमचं दैवत देवानी का नेलं, आमचं दैवत बारामतीचं दैवत आहे, सगळ्याच्या काळजाचा तुकडा आहे दादा, सगळ्याच्या हृदयातला दादा आहे। दादा परत या बारामतीचा बाप गेला, बारामतीचा बाप गेला आमचा। माझ्या दादाने बारामतीला पूर्ती झाली आज बारामती। दादा तुम्ही परत या। दादांचा उद्रेक आहे, हे सगळेजण डोळ्यातनं पाणी। तुमचं दादांच्या कामाची पद्धत माहिती आहे, दादांना भेटायला वेळ घ्यावं लागत नाही, पण अशा पद्धतीने दादांचं निघून झालं। दादांना कालच मी देवगिरीला भेटलो सकाळी, दादा मला म्हटले की अरे जाताना चहा पाणी घेऊन जाताचे जाऊ नका, आणि दुर्दैवानी 24 तासाच्या आत दादांची दुःखद घटना समजते। माझ्या जीवनातला सर्वात काळा दिवस आहे, यासारखा नेता महाराष्ट्रात होणे नाही पुन्हा। दादा परत या, दादा महाराष्ट्राला तुमची गरज आहे दादा। अशा प्रकारची भावना या सगळ्यांकडून आहे, कारण का अशा पद्धतीने अजित पवारांचं होईल हे आज खूप अनपेक्षित आहे आणि त्यामुळेच ही संपूर्ण गर्दी जी आहे ती रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय, कारण का अजित पवार यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का या सगळ्यांना बसलेला आहे। अशा पद्धतीने दादांचं होईल। आम्हाला पोरक करून गेले तुम्ही दादा, दादा आम्हाला कोणी नाही राहिलं, दादा तुम्ही परत या। दादा एवढं चांगलं करून तुम्ही काय केलं, दादा एवढं सगळं चांगलं केलं ना तुम्ही, मग आम्हाला का सोडलं? दादा या ना दादा, आमच्यासाठी, दादा आमच्यासाठी परत या। आणि अजित पवार यांच्या अकाली निधनानं अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय। अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात आलं काही काळासाठी, आणि त्यानंतर हे पार्थिव पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये नेलं जातंय। मी रुग्णालयाच्या बाहेर या ठिकाणी हे जे कार्यकर्ते आहेत, आमच्या डोळ्याने हे दृश्य बघू वाटत नाही साहेब। देव गेला आमचा देव, आमचा देव गेला, महाराष्ट्राची शान गेली। कष्टकरी कामगार वर्ग असेल, या शेतकऱ्यांचा दाता गेला, दाता अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे। आज अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे, मात्र या अंत्ययात्रेचा मार्ग नेमका कसा असेल? अंकिता, खरं तर आजचा हा दिवस बारामतीकरांसाठी अतिशय वेदनादायी दिवस आहे। भल्या सकाळी अजित पवार 6 वाजता दौरा करायचा बारामतीचा, आधी अधिकारी आले नसताना देखील अजित पवार दौरे करत असताना सफाई कर्मचारी अजित पवार येणार म्हणून अतिशय अलर्ट असायचे। ते अजित पवारांच्या स्वागतासाठी किंवा अजित पवारांना कचरा आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी स्वच्छता ठेवायचे।
आपण आता जिथे आहोत तिथून अजित पवारांची अंत्ययात्रा सुरुवात होणार आहे. माझ्या पाठीमागे हा ट्रक सजलेला पाहायला मिळतोय. हा दिवस कधी बारामतीकरांना पाहायला लागेल अशी अनपेक्षित घटना सगळी घडलेली आहे. आणि ज्या ठिकाणी आपण आहोत ते गदिमा सभागृहाचं चौक आहे आणि या महिला आहेत 4 ज्या ह्या सगळ्या अंत्ययात्रेच्या पूर्वी इथली साफसफाई जी आहे त्या करत होत्या. आणि अजित पवार भल्या सकाळी येणार म्हणून साफसफाई करणं ही वेगळी गोष्ट. आणि आज अजितदादांना अखेरचा निरोप द्यायचा आहे म्हणून या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंकित आपल्याला पाणी पाहायला मिळतंय. कारण का ज्या पद्धतीने दादांनी इतक्या वर्षांमध्ये काम केलेलं होतं त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या लाडक्या दादांना निरोप द्यावा लागेल आणि त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सजवलेल्या ट्रकच्या आजूबाजूची साफसफाई आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावी लागेल. ही कल्पनाच मुळात कुठेतरी यांना पटत नाहीये. त्यामुळे या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळत आहेत. किती वर्ष झालं काम करताय सफाई कामगार म्हणून दादांसोबत? 8-9 वर्ष झालं लॉकडाऊनच्या आधीपासून काम करते. पण दादा आलं की जीवाचं म्हणजे काय झाल्यासारखं बारामतीच्या लोकांचं सर्वांचंच गोरगरिबाचा वाली दादांसारखं कोणी नाही असं. दादा आलं म्हणलं की आम्ही त्यांच्या आधी किंवा आमच्या आधी दादा यायचं पण आम्ही यायचं. पण हा ट्रक आता लागला आहे. थोड्या वेळामध्ये दादांची अंत्ययात्रा सुरू होते. आपला दादा अशा पद्धतीने काहीतरी होईल किंवा आपल्याला आपल्या हातातून हे काम होईल की दादांच्या अंत्ययात्रेसाठी साफसफाई करावी लागेल ही कल्पना हे आहे का? दादांच्या हाय आम्हाला कल्पना नाही, पण दादा अशा पद्धतीने दादांनी सगळा एक्झिट घेतली, दादांचं निधन झालं त्यामुळे मोठं दुःख होतंय. दुःखच आहे ना, काही आनंद आहे का? दुःखच आहे ना मोठं. दुःख म्हणजे डोंगर ठेवल्यासारखं सर्वांना आहे ना, दुःखच आहे. अंतकरणापासून सगळ्यांना दुःखच आहे, आनंद नाही. दादा हे देव माणूस होता. तुम्ही किती वर्ष झालं काम करताय? 3 वर्ष झालं काम करते. डोळ्यामध्ये पाणी दिसतंय कारण का अशा पद्धतीने दादांनी एक्झिट घेतलेली आहे, दादांचं निधन झालेलं आहे आणि दादांची अंत्ययात्रा आज सुरू होते. अहो दादा बारामतीचा लय भारी माणूस होता की असं लय म्हणजे बारामतीचा शान होत ती. बारामतीचं शान होतं ते दादा. दादा म्हणले एवढं काळीच माणसाचं होतं बारामती. दादाच्या जीवावरली दादाच्या जीवावर काहीच वाटत नव्हतं असं बारामतीचं दादा होतं. आता काय मला दिले तर मला म्हणायची बाय तू दादांच्या गावची आहे. मला लय मोठा अभिमान वाटायचा. शिरूर तालुक्यात मला दिली पण म्हणायची दादांच्या गावची आहे बाय, लय मोठ्या मंत्र्याच्या गावची आहे. हा म्हणला आमचाच दादा आहे. मोठीपणाने म्हणायची माझा दादा आहे. काल अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि यानं फक्त बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत काटेवाडीत पार्थिव ठेवलं जाईल. त्यानंतर पार्थिव गदिमा सभागृहात नेण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजेपासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. तिथून विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल. सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. खरं तर काल या मैदानामध्ये जेव्हा अजित पवारांचं पार्थिव आणलं गेलं त्यावेळी बारामतीकरांनी एकच गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं होतं. पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं कारण या कार्यकर्त्यांना आपलं दुःख अनावर झालं होतं आणि फक्त अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शन व्हावं यासाठी या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे. विजय, अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे आणि सकाळी 9 वाजेपर्यंत काटेवाडीत हे पार्थिव असेल. विजय, नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर अजित पवार यांचं जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हादरल्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता. कारण एक मोठा नेता जो आहे तो या महाराष्ट्राने हरवलेला आहे आणि त्यामुळे आता अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते काल एका अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांचं पार्थिव शासकीय रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलं होतं. याच ठिकाणी जे आहे ते त्यांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. रात्री काही काळासाठी जे आहे ते बसस्टँडमध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांचं पार्थिव जे आहे ते आता शासकीय रुग्णालयामध्ये जे आहे ते आणण्यात आले. थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं गेलं तर या ठिकाणाहून त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांचं मूळ गावी काटेवाडी या ठिकाणी देखील घेऊन जाण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी देखील ठेवणार आहे. मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर माझ्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगाल, काय आठवणी होत्या दादासोबत? आठवणी काय नाही, काल बातमी कळाली की म्हणजे कधी बारामतीला येईन असं वाटलं आणि मी बाहेर होतो पण घरी गेलो की लगेचच
बारामतीची वाट धरली. दादांचा स्वभाव, त्यांचं बोलणं हे सगळं आवडतं म्हणूनच मी बारामतीला आज आलो आहे. माझी पहिलीच वेळ आहे बारामतीत येण्याची, फक्त त्यांना पाहण्यासाठी. ह्याच्या अगोदर त्यांचं भाषण मी माजलगावला ऐकलं होतं, तर ते स्टेजवर चढत असताना मी फक्त रामराम केला होता, तर त्यांनी माझ्याकडे बघून हसून रामराम केला, पण त्यांनी ते न ऐकल्यासारखं नाही केलं. असे दादा होते, त्यांनी बघून हसूनच म्हणले रामराम. ते शब्द मी आहे तोपर्यंत आठवणीत राहील माझ्या. अशी आठवण दादाची आहे. सोबत कार्यकर्ते आहेत. काय सांगाल दादा, काय आठवण आहे? नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात आदरणीय दादा मावळ तालुक्याच्या खास आंबेदंदर या सर्व लोणावळा असेल, वडगाव असेल, त्याचप्रमाणे तळेगाव असेल, या मिळालेल्या यशाबद्दल दादांनी खास सन्मान त्या ठिकाणी सर्वांचा केला. आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून दादांच्या आशीर्वादाने जो मावळ तालुक्याचा कायापालट गेल्या 25 वर्ष जी परिस्थिती मावळ तालुक्याची होती ती या 5 ते 7 वर्षात दादांच्या माध्यमातून झाली. असे हे दादा, हे दुःख अतिशय सहन करण्यासारखं नाही आहे. कालची जी बातमी कळाली त्यातून खरंच एक महाराष्ट्राने चांगला नेता गमावलेला आहे असं या ठिकाणी सांगतो. काय सांगाल, काय एकंदरीत तुम्ही रुग्णालयाबाहेर आहे, बरं खूप वेळच्या या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं आणि आज आपण सर्वजण त्यांच्या अंतिम संस्कारासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. गेले कालपासून ज्यावेळेस ही बातमी समजली तेव्हापासून महाराष्ट्रातील अनेक जनता कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी उपस्थित झाली आणि कालपासून ते आजपर्यंत या ठिकाणी दादांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित आहेत. दादांबद्दल बोलायचं झालं तर आमच्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, अनेक आमदारांपैकी दादांचे लाडके आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्याचा जो कायापालट झाला आहे, हजारो कोटींचा निधी मावळ तालुक्यामध्ये अण्णांनी दादांच्या मार्फत आणला आणि मावळ तालुक्याचा एक अग्रगण्य विकास या ठिकाणी केला. दादांबद्दल बोलायचं झालं तर अनेक युवक दादांना पाहून राजकारणात आले आणि राजकारणामध्ये मोठे झाले, परंतु मोठे होत असताना असं कधी वाटलं नव्हतं की दादा आपल्यातनं निघून जातील. दादांबद्दल बोलायचं झालं तर दादा हे स्पष्ट वक्ते होते. जे काही आहे ते स्पष्ट बोलायचे. काम होणार असेल तर होणार, नाही होणार तर नाही होणार, अशी दादांची ख्याती होती. अनेक नेते आपण बघतो, परंतु अनेक नेते काही विशिष्ट जातीला धरून राजकारण करतात, परंतु दादा एक अशी व्यक्ती होती की त्यांनी कधी एक विशिष्ट जात म्हणून राजकारण केलं नाही. अनेक जातींना, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य उभं केलं, त्याच पद्धतीचं हे दादांचं समाजामध्ये राहणं होतं. अनेक जातींना घेऊन दादा राजकारण केलं आणि राजकारणामध्ये मला वाटते प्रत्येक युवकांची इच्छा आहे की बाबा नेता असावा तर दादांसारखा असावा, परंतु आज दादा नसल्याने जी महाराष्ट्राची पोकळी निर्माण झाली ती पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर आता काय करावं असं सुचत नाही की जो नेता गेला आहे असा नेता परत होणे नाही आहे. अजून देखील माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. नेमकी काय सांगाल, कधीपासून तुम्ही या ठिकाणी? मी रात्री 12 वाजेपासून या ठिकाणी. आम्ही नाशिक जिल्ह्यातून बागलाण तालुक्यातून आलो. आम्ही 2 वाजता आम्हाला जशी बातमी लागली तशी आम्ही हातातलं काम सोडून त्या ठिकाणी निघालो. इथं एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावर, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर दादांचं प्रेम होतं. तर आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादांनी सांगितलं होतं की बघ, पाठीवर हात ठेवला होता की तू लढ, आम्ही तुझ्या पाठीमागे. आता आमच्या पाठीमागे कोण राहणार? आमचा आधार त्या ठिकाणी गेलेला आहे. आमचं आयुष्य दादांना मिळायला पाहिजे होतं. साधारण किती वेळात रुग्णालयातून अजित पवारांचं पार्थिव हे बाहेर घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल?
नक्कीच अंकिता, जर पाहिलं गेलं तर अर्ध्या तासामध्ये जे आहे ते आता अजित पवार यांचं पार्थिव हे आता रुग्णवाहिकेद्वारे आता काटेवाडी या ठिकाणी नेलं जाईल. त्यांच्या घरी जे आहे निवासस्थानी ते पार्थिव ठेवले जाईल. त्या ठिकाणी गावातील नागरिकांना दर्शनासाठी अंत्यदर्शनासाठी जे आहे ते पार्थिव ठेवले जाणार आहे. सध्या जर पाहिलं त्या ठिकाणी पार्थिव नेण्याची तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. रुग्णवाहिका जी आहे ती देखील या ठिकाणी सजवून करण्यात आलेली आहे आणि सध्या अजित पवार यांचा पार्थिव नेण्याची तयारी जी आहे ती देखील या त्या ठिकाणी सुरू असल्याचे पाहायला मिळतं. त्यामध्ये प्रशासन देखील आता सतर्क आहे आणि अजित पवार यांना नेण्यासाठी जी आहे ती तयारी या ठिकाणी झाली आहे. रुग्णवाहिका जी आहे ती देखील आता या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव याच रुग्णवाहिकेद्वारे काटेवाडी या ठिकाणी नेलं जाणार आहे. त्या ठिकाणी तब्बल 1 ते सव्वा तास जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता बारामतीमध्ये आणलं जाणार आहे. बारामतीमध्ये आणल्यानंतर अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहे ते 11 वाजता केले जाणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी देशातील मुख्य नेते देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. मात्र बारामती जी आहे ते आता अजित पवार गेल्याने कुठंतरी पोरकी झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे बारामतीकर जे आहेतचा आक्रोश जो आहे तो आता बारामतीमध्ये असल्याचा पाहायला मिळतोय. कालपासून जर पाहायला गेलं त्या ठिकाणी अजित पवार यांचे समर्थक जे आहे ते असल्याचे पाहायला मिळतात. दाखल झालेले आहेत. रुग्णालय असेल किंवा विद्याप्रतिष्ठान असेल या ठिकाणी जे आहे ती मोठी गर्दी त्यांचे समर्थक करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती केल्याची पाहायला मिळाली होती. काल उशिरापर्यंत जे आहे 10 वाजेपर्यंत अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही कारणास्तव त्यांचं पार्थिव पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि आता या रुग्णालयातून पुन्हा त्यांचं पार्थिव जे आहे ते आता काटेवाडी या ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबीय आणि इतर नातेवाईक देखील असणार आहे. सध्या जर पाहिलं तर त्यांचे काही नातेवाईक जे आहेत ते बाहेर दिसत असल्यामुळे येण्यासाठी उशीर असल्याने आज अंत्यविधी जो आहे तो 11 वाजता ठेवण्यात आलेला आहे. तब्बल 11 वाजता या अंत्यविधीला सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर अंत्ययात्रा देखील त्यांची काढण्यात येणार आहे आणि बारामतीकर जे आहे ते देखील आता यामध्ये मोठ्या संख्येने असल्याचे पाहायला मिळतात. सध्या जे आहे ते आता अजित पवार यांच्या पार्थिव काटेवाडीला नेण्याची तयारी जी आहे ती या रुग्णालयामध्ये सुरू असल्याचे पाहायला मिळते. विजय, मात्र या रुग्णालय परिसरामध्ये अगदी सकाळपासूनच पहाटेपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. साधारण आता या ठिकाणी किती प्रमाणात गर्दी आहे? नक्कीच आणखी तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी जे आहे ती मोठी गर्दी असल्याची पाहायला मिळतात. रुग्णालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळतात. कारण रात्रभर याच ठिकाणी नागरिक होते. पाठी नव्हे तर रात्रभर या ठिकाणचे नागरिक होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून नागरिक जे आहे ते या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळाले होते. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक देखील आहेत, त्यांना बोलू. कुठून आलेत, काय सांगा? काल आलेलो आम्ही पुण्यावरनं. रात्री 11 वाजायला आलो आहे. 11 वाजेपासून पूर्ण रात्रभर आम्ही इथे. आम्हाला फक्त एक शेवटचं दर्शन घ्यायचं दादांचं. खूप मोठा शॉक आहे. इमोशनल मुवमेंट नॉट ओनली फॉर बारामती का नॉट ओनली फॉर महाराष्ट्र. इट्स इमोशनल मुवमेंट फॉर द एंटायर नेशन. सगळी लोकं रडत आहेत, सगळे लोक दुःखात आहेत, कोणाला काही सुचत नाही आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा कळालं होतं त्यावेळी असं वाटलं होतं की प्रँक आहे. कितीतरी व्हेरिफिकेशन केले त्यानंतर कळालं की ही अनफॉर्च्युनेटली ही न्यूज खरंच खरी आहे आणि सगळे लोक त्यांना मिस करतील. मी कुठल्याही मंडळाचा कार्यकर्ता नाही आहे. मी फक्त एक नॉर्मल कॉमन मॅन आहे. पण त्यांचा कनेक्ट इतका स्ट्रॉंग आहे की मी इथपर्यंत आलो. म्हणजे एक कॉमन मॅनसुद्धा इथपर्यंत आलो आणि दॅट्स द ब्युटी ऑफ हिज पर्सनॅलिटी. तर विल मिस यू दादा, सिरियसली. नक्कीच अंकिता, जर पाहिलं दादा देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगा, कुठून आले? आम्ही उस्मानाबादून आलो, दादांच्या सासवाडीहून आलो. जेव्हा आम्हाला घटना कळाली, म्हणजे बातमी कळाली, तेव्हा आम्हाला विश्वासच बसला नाही. कारण दादाचं आम्ही कालच भाषण मी लाईव्ह भेटलो होतं आणि दादाचा आज नियोजित दौरा होता, सकाळचा दौरा होता पूर्णपणे. आणि कळाल्यानंतर आम्ही धावती इकडे आले आणि आम्ही आमच्या उमरगा तालुक्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची खूप मोठा प्रश्न होता, ऊसाचा प्रश्न होता. दादाने आमच्या उमरगा तालुक्यामध्ये मोठा कारखाना उभा केला, शेतकऱ्यांचे पूर्ण प्रश्न मार्गी लावले आणि गोरगरिबाची कुठली दवाखान्याचे प्रॉब्लेम असते तर दादा प्रत्येकाला मदत करत होते. आणि ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये तेरणा हॉस्पिटल आहे, त्या माध्यमातून आमच्या धाराशिव जिल्ह्याला दादाजी सासरवाडे आहे पद्मश्री पाटले, त्यांच्या तेरणा हॉस्पिटल मुंबईला आहे, त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याला पूर्ण मोफत दवाखाना आहे, जन्मल्यापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत पूर्णपणे. दादाचं पूर्ण आहेत आणि दादाचं एकच वादा, अजित दादा म्हणल्यासारखं दादा जे शब्द बोलत होते ते 100% मार्गी लावत होते पूर्णपणे. आणि हे आपल्या महाराष्ट्राने डहाण्या वाघ गमवलेला आहे आणि हे पोकळी आता कोणीच भरू शकत नाही. अमर रहे, अमर रहे. दादाची आमच्यामध्ये खूप आठवण आहेत सर. मी माझी आणि दादाची जेव्हा 2011 मी दादाच्या ह्याच्यामध्ये राहिलेलो आहे आणि दादाचे माझे खूप संपर्क व्हायचे. जेव्हा लातूरला यायचे तेव्हा मी दादाला भेटायचो, किंवा उदगीरला यायची तेव्हा भेटायचो. कामानिमित्त जेव्हा मुंबईला यायचो मी तेव्हा दादांना भेटायचो, सह्याद्रीवर जाऊन भेटायचो, देवगिरीला जाऊन सुद्धा दादांना भेटायचो. दादा जेव्हा आम्हाला शब्द द्यायचे तो शब्द दादा पूर्ण करायचे. माझ्या भागामध्ये पिण्यासाठी पाणी भेटत होतं. तेरू नदी म्हणून आहे, जे विलासराव देशमुख साहेबांनी जे बॅरेजेस केले होते त्यांचं स्वप्न होतं, ते स्वप्न संजय बनसोडे साहेबाच्या माध्यमातून दादांनी माझ्या भागामध्ये केलं. आमच्या भागामध्ये
पावसाळ्यामध्ये सुद्धा पिण्यासाठी पाणी भेटत नव्हतं. पण दादांनी व्यवस्थित आता सर्व व्यवस्थित झालेलं होतं, पण दादा आज आम्हाला सोडून गेलेत. एक दादाचं स्वप्न होतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणं, आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटत होतं की दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. पण एक दुर्दैव नीतीला मान्य नव्हतं, आणि दादा सकाळी उठल्यापासून काम करायचे. एक सकाळीसुद्धा आम्हाला दादाने धक्का दिलेला आहे, आणि ते धक्क्यातून सावरणं आता तरी ठीक नाही. जेव्हा आम्ही सभा असायच्या हे असायचं तेव्हा आम्ही दादाला प्रेमानं हक्कानं खालून ओरडायचो, दादा आय लव्ह यू. जेव्हा दादा भेटायचे तेव्हा आज सह्याद्री अतिथीगृहावर सुद्धा जाऊन दादांना भेटलो होतो एक वेळेस. दादाला म्हटलं दादा आय लव्ह यू. दादा मला त्यांनी परत सांगितलं, अरे मला आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा तू तुझ्या बायकोला आय लव्ह यू म्हण, तिनं आयुष्यभर तुझ्यासाठी खुश राहील. मग हा मेसेज मी माझ्या पत्नीला पाठवला, आय लव्ह यू. तिनं सेम टू यू म्हणून मला पाठवलं. परत तिचा मेसेज आला, हा सूर्य कुणीकडून उघडलाय. हाच मेसेज मी परत दादांना दाखवला. दादा माझ्या पत्नीने, दादा जोऱ्यात हसले आणि माझ्या गालावर मारले. दादा प्रेमानं गालावर मारणारा हात आमच्यापासून दूर गेलाय. हे पाठीवर थोपण चल मी तुझ्या पाठीमागे आहे म्हणणारा नेता आमच्यापासून दूर गेलाय. दादा सर्वजण भेटतील, पण महाराष्ट्राला दादा भेटणार नाही. एक मनानं निर्मळ असलेला माणूस, मनानं श्रीमंत असलेला माणूस, त्या माणसाच्या मनामध्ये कुटुता कधीच नव्हती. राजकारण असलं, राजकारण ठिकाण राजकारण असायचे, पण संबंध दादा भयानक जपत होते. दादाला आम्ही म्हणजे सर्वस्व संपलंय. आता राष्ट्रवादीचं सर्व संपलंय, महाराष्ट्रात सर्व, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यात सर्व संपलंय. मी रस्त्यावरला कार्यकर्ता आहे तर दादा नावानाशीच बोलायचे, चंद्रशेखर काय चाललंय, तुझ्या भागामध्ये कसं चालू आहे. जेव्हा माझ्या भागामध्ये महापूर आलेला होता तेव्हा दादांनी स्वतःच्या पीएच्या फोनून मला फोन लावलेला होता, चंद्रशेखर तिथले पूर परिस्थितीची अवस्था कशी आहे. दादांना मी गिफ्ट सुद्धा केली होत्या काही गोष्टी, एक तुम्हाला दाखवतो त्या गोष्टी. ही माझी आणि दादाची शेवटची भेट. नक्कीच अंकिता, जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहेत ते कार्यकर्ते भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि अजित पवारांसोबत झालेल्या भेटी असतील किंवा जे गिफ्ट दिले असतील त्याच्या आठवणीचा उजाळा जो आहे तो कुठेतरी आता कार्यकर्ते या ठिकाणी त्यातून पाहायला मिळतात. अत्यंत भाऊक वातावरण जे आहे ते या परिसरामध्ये झालेलं आहे. बारामतीच नव्हे तर पुरा महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला असल्याचं आता या ठिकाणी बोलले जात आहे. त्यामुळे आता अजित पवारांची पोकळी कोणताही नेता भरून काढू शकणार नाही, अशा देखील प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आता या ठिकाणी दिल्या जात आहे. जर पाहिलं तर थोड्या वेळामध्ये जे आहे ते आता अजित पवार यांचं पार्थिव हे काटेवाडी या ठिकाणी नेले जाणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता नागरिक दाखल होताना पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण दोन्ही बाजूला बघू शकतो. रुग्णालयात देखील आता नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे. रुग्णालयाच्या बाहेर देखील आता नातेवाईक आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस यंत्रणा देखील या ठिकाणी सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि थोड्याच वेळामध्ये जर आता बघू शकतो या ठिकाणी जे आहेत अजित पवार यांच्या कुटुंबातील आलेले देखील या ठिकाणी जे आहेत ते मंत्री देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पार्थिव पवार असतील किंवा कृषी मंत्री असतील, बर्णे असतील, कोकाटे साहेब असतील, यांचे देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो कोकाटे साहेब देखील आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि अंतिम दर्शनासाठी जे आहे ते या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण नेते जे आहेत ते देखील आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणी दाखल होत आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी घोषणाबाजी करत असले पाहायला मिळत आहे. दादांना जे आहे त्यामुळे आता माणिकराव कोकाटे हे देखील आता त्या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी जे आहे ते रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे. कारण थोड्या वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणाहून काढलं जाणार आहे. आणि माणिकराव कोकाटे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कारण त्यांचं अंतिम दर्शनाची वेळ जी आहे त्यामुळे संपूर्ण नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी येण्यास सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहे, भाऊक जे आहे ते देखील या ठिकाणी झालेले आहे. कारण नेते जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले सुरुवात झालेले आहे. थोड्या वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता काटेवाडीला रवाना केलं जाणार आहेत. यापूर्वी जे आहे ते आता या ठिकाणी थोड्या वेळामध्ये रोहित पवार असतील, पार्थ पवार असतील हे देखील दाखल होतील. त्यानंतर या ठिकाणून अजित पवार यांचं पार्थिव हे आता काटेवाडीमध्ये अंतिम दर्शनासाठी नेलं जाणार आहे. अंकित, धन्यवाद विजय. त्यामुळे एकंदरीतच आता अगदी काही वेळातच अजित पवारांचं पार्थिव या रुग्णालयातून बाहेर काढलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल. या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू. अजित पवारांचं पार्थिव थोड्याच वेळात काटेवाडीमध्ये पोहोचतंय. आपण दृश्य पाहतोय काटेवाडीमधली. बारामतीच्या आजूबाजूची आसपासची जी गावं आहेत
या गावांमधून सर्वच्या सर्व नागरिक अजितदादांना मानणारा हा वर्ग, मग त्यामध्ये अजित पवारांच्या हयातीमध्ये अनेकांनी त्यांच्यावरती टीका केलेली असेल, ती सुद्धा लोक ज्यांना अजित पवार गेल्याची बातमी समजते आणि त्यानंतर सर्वच्या सर्वजण हे बारामतीमध्ये येऊ लागलेले आहेत. बारामतीमध्ये गर्दी झालेली आहे. कार्यकर्ते सर्वच्या सर्व हे बारामतीमध्ये आलेले आहेत. हा पोरका झालेला आहे दादांच्या निधनामुळं. आमच्याकडे शब्दच नाहीत बोलण्यासाठी. तुम्ही काय सांगाल की जेव्हा अजित पवार सारखा खमका नेता, सगळ्यांचं ऐकून घेणारा नेता, सगळ्यांना सामावून घेणारा नेता अशा प्रकारे तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, काय सांगाल? मन एकदम उद्ध्वस्त झाले होणे आणि सुन्न वाटलं काल दिवसभर. आज पण सकाळपासून आम्ही पहाटे 6 वाजता इथं आलेलो आहे. अतिशय शेतकरी कुटुंबातला हा नेता. आम्हाला कधी पोकळी जी शेतकऱ्यांमध्ये झालेली ती भरून निघणार नाही. त्याच्यासाठी पांडुरंगाने दादांच्या आपल्या विलीन करून घ्यावा आणि परमेश्वराने महाराष्ट्राला परत उभा राहण्यासाठी आणि तरुणांना अशी ताकद देऊन पुन्हा दादा जन्माला यावा अशी मी परमेश्वराने प्रार्थना करतो. दादा विना बारामती विचार करू शकता? हे शक्य नाही. दादा विना बारामती साहेबांचंही उपकार फेडूच शकत नाही कोणी. पण दादा जे आज आधुनिक जगात आपण जात होतो ह्याही टेक्नॉलॉजीला दादांनी शेतकऱ्यांना भरपूर जोडण्याचा प्रयत्न केला आणि दादांमुळे आम्ही शेतकरी आज स्वाभिमानाने जगतोय. दादा विना हे शक्य नाही. उद्योगधंदा, शेती यांना नेहमीच प्रोत्साहन देणारे दादा, घरी घरी विषय निघायचा, काय सांगायचं तुम्ही तुमच्या मुलांना? ज्यावेळेस आम्ही कधी बी चॅनल पुढं TV पुढं बसतो, जगाची जी बातमी ते दादा पहिल्यांदा ही महाराष्ट्रात आणि त्यातून बारामतीला हे पहिल्यांदा दादा राबवायचे आणि शेतकऱ्यांना उल्हास मिळायचा. सहकारी क्षेत्र असो, सहकारी बँका असो, सहकारी क्षेत्र असो, ग्रामीण भागातला अगदी सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यापासून दादांचा एकदम बारकावा असायचा. कुठलं काम केलं तरी दादा नेहमी बारकाव्यातून बघायचे. दादांचा हा पायाभूत घटक भक्कम होता आणि दादा विना हे पोरकं झालेलं महाराष्ट्र ची पोकळी भरून निघणार नाही कधी आयुष्यात. बाबा, काय सांगाल की अजित पवार आणि बारामती असं एक वेगळं नातं होतं. बारामतीसाठी अजित पवार म्हणजे हक्काचा पोरगा. आज त्यांना अंत्यविधी देण्याची वेळ आलेली आहे. काय भावना तुमच्या? मी रात्री पुण्याहून आलो 12:30 वाजता. काल दादांचा 8:45ला हे असं कळल्यानंतर काल दिवसभर TV लावून बसलो होतो. पण रात्री 12:30च्या एकट्या टायमाला एसटी धरून स्टँडवर आलो 2 वाजता. रात्री 2 वाजता तुम्ही बारामती? हां, 2 वाजता आलो. मग स्टँडवरच बसलो कुशाल काकडत तिथं आणि मग उजाडताना 5 वाजता इथं चालत आलो. आणि चालत आल्यानंतर मग हे दादाचं कळल्यानंतर दादा मोठं वाईट झालं. हे महाराष्ट्राला भरूनच निघणार नाही. हे असे दादा होते. गोरगरिबाकां शेतकऱ्याकरता लय दादा प्रेमळ होते एकदम. असं भरता येणार नाही, सांगता बी येणार नाही. एवढं बोलून दादांना श्रद्धांजली माझी अर्पण. अशी धन्यवाद. पुण्याचे पालकमंत्री असलेले दादा आज पुणे पोरकं झालं. हा ना, पोरकळ झाली एकदम. एकदम महाराष्ट्रच पोकळ झाल्यासारखं झालं. पुणेच नाही, महाराष्ट्र झाला पोकळ दादा म्हणून. असं त्यांना निरोप द्यावा लागतोय. कसं बघताय वातावरण? की म्हणजे वातावरण वाईटच झालंय. सगळं वाईटच झाल्यासारखं. ह्याच्यात काहीच अर्थ राहिलेला नाही. दादासारखा नेता गेल्यानंतर महाराष्ट्रात काहीच राहिलेलं नाही. आता दादासारखा एखादा जन्माला येईल त्यावेळेला महाराष्ट्र सांगता येत नाही कसा होईल तो. पण आता सध्या तर नाही होणार. तुम्ही काय सांगाल की महाराष्ट्राचं राजकारण हे पवार कुटुंबियाशिवाय होत नाही. अशामध्ये उपमुख्यमंत्री पदावर असलेले, कामाचा दरारा असलेले दादा आज आपल्यामध्ये नाही आहेत.
काय निशब्द आहे मॅडम. आज उद्ध्वस्त झाले पूर्ण महाराष्ट्र, आमची बारामती उद्ध्वस्त झाली दादाविना. म्हणजे विचारच करू शकत नाही आपण की दादाविना हे सर्व शक्य आहे. एवढा विकास गंगा आमची पूर्णपणे थांबलेली आहे. विकास पूर्ण खुंटलेला आहे आमचा. आणि हे जेव्हा ऐकलं तेव्हा आमच्या पायाखालची वाळू एकदम सरकली होती की काय हे झालं. आमच्या मनात डोक्यात कधी विचार नव्हता की दादांचं असं काय होईल. नक्कीच ही पोकळी आयुष्यभर भरून निघणार नाही. आमचा देव, आमचा विठ्ठल या जगातनी निघून गेला ह्याला विश्वास वाटत नाही. कारण यापुढे सुद्धा दादा राहणार आहेत. कारण हे काम दादांचं एवढं बारामतीमध्ये होतं की झालंय. तुम्ही पूर्ण बघताय, देशभर बघतोय दादांचं काम. आणि ते कामच दादांचं जिवंत ठेवणाऱ्या दादांना कायमस्वरूपी या पृथ्वी तलावर जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत दादा जिवंत राहणार. या कामस्वरूपी दादांचा उरूक एवढा होता. पहाटे 6 पासून त्यांचा दरबार भरायचा. नेहमी मी इथलाच आहे. मला कधी मी दादांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो नाही कुठल्या कामासाठी, पण दादांनी एवढं भरभरून दिलं आपल्याला की आम्हाला त्यांच्यापर्यंत जायचीच वेळ येत नव्हती. कधीच नाही मॅडम. आयुष्यात असा माणूस होणे नाही. आमचा विठ्ठल गेलेला आहे इथून आणि आम्हाला पोरकं झाल्यासारखं वाटतं मॅडम. काय सांगाल तुम्ही की अजित पवार जे कामासाठी ओळखले जातात, म्हणजे त्यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांच्या कामाचंच जे आहे तो उल्लेख वारंवार केला जातोय. मी आणि माझे 16 सहकारी, राजू घुगे, आणखी बरेचसे सहकारी आहेत. 16 लोक आम्ही इथं आलोय. काल दुपारी 1 वाजता इथं पोहोचलोय. आमचे दादांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ताई साहेब व्यक्तिशः आम्हाला ओळखतात. आणि मी गेल्या 3 महिन्यांपासून एक मुवमेंट हाती घेतली होती, ताई दादा साहेब एक व्हा. मी दादांना पत्र दिलं, साहेबांना दिलं, ताईंना दिलं. आणि 2 महिन्यापूर्वी दादांचा मला स्वतःहून फोन आला. म्हटले तुम्ही जे पत्र दिलं, ज्या भावना व्यक्त केल्यात, माझी पण तीच इच्छा आहे, पण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ द्या, आपण एकत्र यायच्यासाठी पावलं उचलू. आणि काल काळानं असा घात केला आहे आमचा. आमची मुंबईमध्ये मोठी पतसंस्था आहे, यशो मंदिर सहकारी पतसंस्था. 600 कोटीचा टर्नओव्हर आहे. तिथं मी संचालक आहे 20-25 वर्ष. सहकार क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो, अनेक अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांना खूप असा इंटरेस्ट असायचा, काम करायचंय. अशामध्ये दादा जे नॉन पॉलिटिकल म्हणजे राजकीय नाही पण सहकार क्षेत्रात त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात पण जी बँकेतून केली होती. मग अशा वेळेस एक अराजकीय माणूस म्हणून कसे काम करायचे ते? दादा विकासाची दृष्टी असलेला आणि भविष्याचे दृष्टिकोन असलेला नेता होता. माणसांशी व्यक्तिगत संबंध ठेवणारा नेता होता. ते पक्षाचा कार्यकर्ता वगैरे ते सगळं ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा विकासाचं जे कोण काम घेऊन येईल ना त्याला ते जास्त महत्त्व द्यायचे. दादा कायम 99 पासून मी दादांच्या संपर्कात राहिलो आणि आज दादा आमच्यात नाहीत. हा फार मोठा काळानं आमच्यावर आघात केलेला आहे. मी माझ्या वतीनं आमची जी मुंबईतली मोठी पतसंस्था आहे, यशो मंदिर सहकारी पतपेढी, त्या संस्थेच्या वतीनं सुद्धा दादांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो. तुम्ही दादांची आठवण म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? अजित पवार हे नाव तुमच्यासाठी काय आहे? अजित दादा म्हणजे अशी आठवण आहे रक्ताच्या नात्यापेक्षा दादा हे घरातले थोरले बंधू असल्यासारखं प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुटुंबाला वाटत होते. दादा इतके प्रत्येकाच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःचं कुटुंब असल्यासारखं त्यांनी आतापर्यंत पेललेली. आणि जास्त करून आमच्या शिरूर तालुक्यामध्ये त्यांचं जास्त आमच्यावर प्रेम होतं शिरूरकरांकडं. आता मध्ये आमचं हो शिरूरमध्ये, आणि शिरूरवर इतकं प्रेम होतं दादांसारखं शिरूरवर प्रेम कोणाचंच नव्हतं कुठल्याच नेत्याचं. आज त्यांना फक्त घोडगंगा आमचं चालू करायचं एवढं स्वप्न त्यांचं अधूर राहून गेलं. दादांना आमच्या शिरूरकरांतर्फे मांडवून फराडा गावच्या वतीनं त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यात परमेश्वराने चिरकाल शांती देऊ, पवार कुटुंबियांना यातून सावरण्याची सद्बुद्धी मिळो, हीच आमच्या मांडवगणकरांकडून शुभेच्छा. दादा तुम्ही काय सांगाल की तरुणांचे आवडते दादा असं दादांचं एक व्यक्तित्व होतं. अशामध्ये दादांचं काम कसं चालायचं, खास करून जेव्हा ते बारामतीमध्ये यायचे, कारण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम जे आहे ते सगळ्यांनीच बघितलं. बारामतीमध्ये असताना दादांचा स्वभाव कसा असेल? महाराष्ट्राच्या युवकांमध्ये दादांचं युवकांबद्दल दादाची एक वेगळी आवड होती. युवकांची दादा प्रेरणा होते. आमच्यासारख्या युवक राजकारणात येताना दादांना एक आदर्श म्हणून या राजकारणात आलेला आहे. आम्ही 750 किलोमीटर या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही दादाचे कार्यकर्ते आणि दादाचे चाहते आहे. जसं समजलं की दादाची एक्झिट झाली, महाराष्ट्र पोरका झाला, आम्हाला सोडून दादा गेले, आम्हाला
खूप यातना झाल्या आणि ही पोकळी भरून निघणारी नाही आहे. आम्ही रात्रीला 3 वाजता या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आमची यथोचित इच्छा आहे की दादाच्या पार्थिवाचे दर्शन व्हावे किंवा दादाला आम्ही या ठिकाणी अभिवादन करायसाठी आलो आहे. दादांप्रती सांगायचं झालं तर खेळाडू वृत्ती असलेला एक वेगळा राजकीय नेता, असा नेता आजपर्यंत महाराष्ट्रात बहुत नेते झाले, होतील पण राजकारणात, पण हा नेता होणे नाही. होतील भाऊ, झाले तर भाऊ, पण अजितदादा समान नाही. भूत भविष्य दादाचं नाव, दादाची कीर्ती ही आमच्या युवकांच्या मनावर अधिराज्य निरंतर करत राहील, यात तीळ मात्र शंका नाही. आज महाराष्ट्राचा सुपुत्र, भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन होत आहे, याचं अक्षरशः दुःख हे अवघ्या महाराष्ट्राला आहे आणि अख्ख्या युवक वर्गाला प्रेरणादायी असे दादा होते, एवढंच सांगू शकतो. कधी अजित दादांना भेटलं? दादांना भेटण्याचा योग 1-2दा आलाय आणि वाटलं तेव्हा स्वभाव काय प्रत्यक्षात भेटलं? म्हणजे एक आपण टीव्हीवर बघतो, स्टेजवर बघतो, आणि प्रत्यक्षात भेटल्यावर काय होतं? आम्ही अमरावतीला असताना दादा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते माननीय खासदार नवनीताई राणा यांच्या. त्यावेळेस दादांनी बोलताना अक्षरशः युवकांसाठी आणि दादाच्या मनात जे क्रेज होती युवकांबद्दल किंवा विकासाबद्दल, ती ज्या क्षणी दादाला प्रत्यक्षात जवळून पाहिल्यावर भेटल्यावर एक राजबिंड व्यक्तिमत्व, जे राजकारणाला साजेस, विकासाला साजेस असं राजकीय व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आल्यासारखं दादा होते. आणि आज दादा या ठिकाणून गेले आहेत. खूप मोठी पिळा या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राला होत आहे. आई भवानी या सगळे शोककळतून पवार कुटुंबाला, महाराष्ट्राला आणि दादांच्या प्रेमी वर्गाला काढो, एवढीच या ठिकाणी बोलू शकतो आणि संवेदना व्यक्त करतो. काय सांगाल की तुम्ही तरुण आहात, दादांचा असा कुठला सद्गुण होता, कुठला गुण होता जो तुम्हाला जास्त आवडायचा? जास्त काही ना बोलताना एवढं सांगेन, जब तक सूरज चांद रहेगा दादा तेरा नाम रहेगा. मन सुन्न करणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि आज आमचा देव आम्हाला सोडून गेलेला आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू येत आहे. दादांना कधी भेटला होता? जेव्हा त्यांची भाषणं वगैरे ऐकायची तेव्हा काय वाटायचं? कडक स्वभावाचे, रुअफदार स्वभावाचे? दादांची भेट वगैरे तर झाली नाही, पण एक कॉलवर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. काय बोलले तेव्हा ते? दादाला मी नाव सांगितलं होतं, माझं नाव गोपाल बराटे, तर दादा म्हणे बराटे बोला. मग मी शुभेच्छा दिल्या. नंतर दादा बोलले की थँक्यू, धन्यवाद, कधी आलात ते भेट म्हणे, असं बोलले होते ते तेव्हा. काय सांगाल की त्यांचं व्यक्तिमत्व, म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, सत्तेमध्ये असलेले आहे, आणि त्यांनी तुमचं जे आहे ते तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही त्यांना फोन केला आणि त्यांनी फोन रिसीव्ह केला. काय होतं तेव्हा भावना? मी तेव्हा त्यांना कॉल केला होता, वाढदिवसाच्या 1 दिवसाच्या अगोदर केला होता. तेव्हा ते प्रवासात होते. त्यांनी हे पण सांगितलं होतं मी केव्हाही कॉल घेत नाही, फक्त गाडीमध्ये असला तेव्हा कॉल घेतो, असं ते तेव्हा बोलले होते. की अगदी ज्या कार्यकर्त्यांना दादा प्रत्यक्षात भेटले पण नव्हते, त्याही कार्यकर्त्यांचा अगदी सहजपणे जे ते कॉल घ्यायचे. अजून आपण बोलणार आहोत. काय सांगाल बाबा, तुम्हाला काही भावना मांडायची? मला लॉकडाऊन मध्ये मला पॅरलेस झाला होता, तर माझ्या मुलीला एक बँकेने ह्याच्या आपला कर्ज दिलेलं होतं बँकेने 30,000. तर त्याने आम्ही ती 30,000 फेडून गेलेलो आहे, तरी त्या बँकेने मला 2 नोटीस पाठवलेली होती, 1.5 लाख रुपये भरा म्हणून सने. आता मला पॅरलेस झालेला आहे, मी कसा भरू शकतोय? तर एवढ्यासाठीच मला दादा असते तर मग एवढी सांगायची सुद्धा गरज नव्हती, पण आता मीडियाला सांगायची मला गरज आली, तर मला एवढं त्यांनी माफ करावं, मला पॅरलेस झालेलं आहे एवढं नाही. की इथे जे आहेत दादाच्या अगदी शेवटी पण सुद्धा जे आहे ते काही त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक आहेत, त्यांचा कामाचा आवाकाच इतका मोठा होता की अजित पवार हे असते तर आम्हाला आणखीन मदत झाली असती. अशाच भावना अगदी त्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचलेले जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे समर्थक आहेत, एक त्यांचे फॅन आहेत आपण असं म्हणू शकतो.